हल्ली बाजारामध्ये ना भरपूर प्रमाणात वाटाणा जो आहे तो भेटत आहे आणि अतिशय स्वस्तही आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल ना तर 100 रुपयाला 2.5 किलो 3 किलो असा वाटाणा भेटतो. पण हाच वाटाणा सीझन एकदा संपला की अतिशय महाग भेटतो. म्हणजे अगदी 50 रुपये 60 रुपये पावशेर म्हटलं तरी हा वाटाणा भेटतो. मग त्यावेळी आपण फ्रोझन वाटाणा आणतो. तो फ्रोझन वाटाणा कोणत्या वाटाण्यापासून केलेला असतो, त्याची क्वालिटी काय असते आपल्याला काहीच माहिती नसते. तर आज आपण की नाही वाटाणा स्वस्त आहे त्यामुळे तो वाटाणा फ्रोझन कसा करायचा आणि वर्षभरासाठी कशा पद्धतीने टिकवून ठेवायचा, साठवून ठेवायचा, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण फ्रोझन वाटार किंवा वाटाणा जो आहे तो वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी ना वाटाणा घेतलेला आहे. हा 1 किलो वाटाणा सोलून घेतलेला आहे आणि वाटाणा सुद्धा आपल्याला घेताना आहे ना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आणि त्यासोबतच वाटाणा ज्यावेळी आपण सोलतो त्यावेळी मोठे मोठे जे दाणे आहेत की नाही असे टपोरे ते घ्यायचे आहेत आणि कोवळे जे वाटाण्याचे दाणे असतात ते बाजूला काढून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने हे बघा मी इथे जे कोवळे आहेत ना ते बाजूला काढलेले आहेत आणि हे काय आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, आपला वाटाणा जो आहे आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचा आहे आणि हा जर वाटाणा आपण त्याच्यामध्ये घातला तर ते वाटाणे लवकर खराब होण्याची शक्यता असते. इथे गॅसवर आहे ना मी एका पातेल्यामध्ये पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण 1-1.5 लिटर पाणी असेल तर ते गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे पाणी जे आहे ते आपलं उकळलेलं आहे. आता ह्याच्यातच ना आपण 1 चमचाभर इतकी साखर घालणार आहोत आणि त्यासोबतच मीठ. आपण जी साखर घातलेली आहे की नाही त्या साखरेमुळे काय होतं, वाटाण्याचा हिरवा रंग जो आहे तो टिकून राहायला मदत होते आणि त्यासोबतच मीठ जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे आपण ह्याच्यात साखर आणि मीठ घातलेले आहे. आता ह्यातच आपण जो वाटाणा सोलून घेतलेला आहे ना तो सर्व घालायचा आहे. सर्व वाटाणा आपण ह्याच्यामध्ये घालूयात. तर हा वाटाणा जो आहे तो फास्ट गॅसवर आहे की नाही आपल्याला 4 ते 5 मिनिटं तो उकळून घ्यायचा आहे. तर इथे साधारणपणे 5 मिनिटं झालेली आहेत. आपला वाटाणा जो आहे तो आपला छान असा उकळला गेलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आधी वाटाणा आपण ज्यावेळी टाकला होता ना तो अगदी खाली होता आणि तो आता वर आलेला आहे. इथे एका बाउल मध्ये ना मी थंड पाणी घेतलेलं आहे. फ्रीज मधलं पाणी घ्यायचं किंवा मग पाण्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे जरी टाकलेत तरी चालतील, पण एकदम थंड पाणी आपल्याला हे हवंय. आता काय करायचं आहे, हा वाटाणा जो आहे ना तो आपल्याला वाटाणा काढून घ्यायचा आहे. तर हा वाटाणा जो आहे तो आपल्याला ह्या पाण्यातून काढून घ्यायचा आहे, निथळून काढायचा पूर्ण आणि हा लगेचच आपल्याला थंड पाण्यात घालायचा आहे. थंड पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, वाटाण्याचा रंग जो आहे तो हिरवा टिकून राहायला मदत होते. त्यासोबतच त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे की नाही ती पूर्णपणे थांबते. म्हणून आपल्याला वाटाणा लगेच थंड पाण्यामध्ये घालायचा आहे आणि हा वाटाणा आहे ना साधारण 15 ते 20 मिनिटं असाच थंड पाण्यात ठेवायचा. म्हणजे पूर्णपणे तो नॉर्मल टेम्परेचरला आला पाहिजे, थंड झाला पाहिजे. 15 ते 20 मिनिटं आपण असाच हा पाण्यामध्ये ठेवून देऊयात. साधारण 20-25 मिनिटं झालेले आहेत. आपण वाटाणे थंड पाण्यामध्ये ठेवले होते. आता ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर आता हे पाण्यातून काढून इथे आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे निथळून घ्यायचे आहेत. सर्व पाणी जे आहे ना ते निथळलं गेलं पाहिजे. एक साधारण 5 मिनिटं आपण हे निथळत ठेवूया, म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. तर वाटाणा जो आहे तो आपण निथळून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, इथे मी एक कापड घेतलेला आहे आणि त्या कापडावर आपल्याला हा वाटाणा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि जास्त वेळ नाही, अगदी फॅन खाली ना 10 मिनिटं आपल्याला हा व्यवस्थित वाळून घ्यायचा आहे. वाळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात जे पाणी आहे ना, जो ओलसरपणा आहे ना तो निघून जाईपर्यंत फक्त आपल्याला हे फॅन खाली वाळवून घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस आहे की नाही ती करायला थोडासा वेळ लागतो, पण आपल्याला जर वर्षभरासाठी जर वाटाणा टिकवून ठेवायचा असेल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे 100% हा वर्षभर वाटाणा आहे ना जसाच्या तसा राहतो. एक 10 ते 15 मिनिटं आहे की नाही आपण वाटाणा जो आहे तो फॅन खाली व्यवस्थित वाळवून घेतलेला आहे. आता हा आपण स्टोर कसा करून ठेवायचा म्हणजे जेणेकरून तो वर्षभर राहील ते पाहूयात. स्टोर करण्यासाठी आहे ना मी इथे हा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे. ह्याच्या जागी तुम्ही झिपलॉकच्या ज्या प्लॅस्टिकच्या बॅग येतात ना त्या वापरल्या तरी चालेल, पण मी डब्यात स्टोर करून ठेवणार आहे. तर हा वाटाणा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे
कोरडा झालेला आहे, कुठेही पाण्याचा अंश जो आहे तो राहिलेला नाही. आता हा आपण ह्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. फॅन खाली वाटाणा आपण कोरडा करून घेतल्यामुळे काय होतं की तो वाटाणा शेवटपर्यंत असाच सुटसुटीत राहतो. तो जर ओलसर राहिला किंवा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला ना, की ज्यावेळी आपण तो फ्रीझर मध्ये ठेवतो की नाही, तर त्यावेळी त्याचा असा बर्फ होतो आणि मग दरवेळी आपल्याला तो काढताना बाहेर ठेवावा लागतो आणि मग परत फ्रीझर मध्ये, मग त्या ह्याच्यात तो वाटाणा टिकत नाही, लवकर खराब होतो. त्यामुळे ही टीप लक्षात ठेवायची की वाटाणा आपण ज्यावेळी फ्रोझन करतो ना, तर तो एका छान असा पसरवून थोडासा कोरडा करून घ्यायचा, जेणेकरून त्यात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे. म्हणजे हा शेवटपर्यंत असाच कोरडा असा आणि सुटसुटीत वाटाणा आपल्याला भेटतो. आता हा वाटाणा जो आहे तो आपल्याला डब्यामध्ये मस्त असं झाकण लावून किंवा झिपलॉक बॅग मध्ये व्यवस्थित पॅक करून आहे ना फ्रीझर मध्ये ठेवायचा आहे. फ्रीज मध्ये नाही ठेवायचा, फ्रीझर मध्ये ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित वर्षभर टिकतो. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.